गुड मॉर्निंग. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज व्हिडिओ खूप दिवसांनी बनवत आहे, कारण 4-5 दिवस झालं एकतर मनस्थिती आणि खूपच एक मोठी घटना घडली आमच्या आयुष्यात. म्हणजे आत्तापर्यंत असं असं कधी मी फील केलेलं नव्हतं. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे की आपल्यावर ज्यावेळी हे असं ओढवते त्यावेळेस आपल्याला समजते, तोपर्यंत आपण दुसऱ्यांच्या भावना फक्त असं म्हणू शकतो आहे की अरे असं करायला पाहिजे होतं तसं. पण ज्यावेळी स्वतःवर येते त्यावेळी समजतं आहे सगळ्या गोष्टी. काय झालं, मुलगी सगळा 4-5 दिवसापूर्वी मुलगी काय केलं, सगळं आवरून वगैरे ती ऑफिसला निघून गेली, डबा वगैरे दिला आणि कायम ती ऑफिसमध्ये गेल्यानंतर हां मी पोचले एवढंच सांगते. पण काय झालं, 4-5 दिवसापूर्वी अचानक तिचं पोचल्यानंतर एक 10 मिनटामध्ये कॉल आला आणि कॉल आल्यानंतर मी म्हटलं ही फोन तर करत नाही. मग तरी फोन आला म्हणून मी उचलला तर ती एकदमच रडून सांगू लागली की मम्मी मला डॉगी चावलं म्हटल्यानंतर माझे हातपायच गळेत. मला कायच समजेना. मी खूप घाबरलेलो. मला फक्त असं रक्ताने कसं चावलं असेल म्हणजे काही म्हणून पुढचं सगळं काय वाटेल ते डोक्यात यायला लागलं. आणि माझं म्हणजे घरापासून तिचं ऑफिस खूप लांब आहे. तिथनं पोचायला मला तरी वेळ लागला होता. पण तिच्या ऑफिसपासून आपलं सरकारी हॉस्पिटल CPR खूप जवळ, एक 2च सेकंदाच्या म्हणजे मिनटाच्या अंतरावर होतं. तिला म्हटलं तू पटकन CPRमध्ये जा, मी येतेच, मी इथनं निघते म्हटलं 2 मिनटात आवरून. आणि तिला CPRमध्ये जायला सांगितलं. CPRमध्ये गेली ती. तिथं गेले तर 1000-2000 लोकांची गर्दी आणि ICUमध्ये इमर्जन्सी वॉर्डमध्ये जा म्हणून सांगितलेलं तिला. इमर्जन्सी वॉर्डमध्ये गेल्यानंतर तिचा पुन्हा कॉल आला की नाही मला इथं इंजेक्शन, ते बोलतात की नंबरला थांबून तुम्ही केस पेपर घ्या आणि मगच तुम्हाला इंजेक्शन भेटणार. अरे बापरे, मला काय समजेना. म्हणजे मी पोचेपर्यंत मला तर त्या परिस्थितीचं म्हणजे कसं हँडल करायचं ते समजत नव्हतं. आणि तिची मैत्रीण बरोबर होती तिच्या, आणि दोघी जाऊन खरंच त्या नंबरमध्ये उभारलेल्या की इतकी मोठी गर्दी CPRमध्ये, त्या गर्दीत ह्या नंबरला उभारल्यात की ह्यांचा नंबर येणार कधी आणि मग ते इंजेक्शन मिळणार कधी. तरी मी एक 10 मिनटात तिथं पोचल्यानंतर बघितलं सगळं गर्दी. मग ते डॉक्टरना पुन्हा जाऊन विचारलं की तुम्ही इंजेक्शन द्या, आम्ही केस पेपर घेऊन येतो. तरीसुद्धा ते ऐकायला तयार नाहीत. नाही, केस पेपर घेतल्याशिवाय इंजेक्शन देतात नाही. काय करायचं, तिथल्या पोलिसांना पण विचारलं असं असं करता येते की, ते पण बोलले नाही, केस पेपर मॅडम घ्यावाच लागतो आहे मगच इंजेक्शन भेटते. अरे बापरे, मग काय करणार काहीच समजेना. मग आम्ही कोल्हापूरमध्ये एक दुसरं आयसोलेशन म्हणून दवाखाना आहे सरकारी, तिकडं गेलो. तिथं गेल्यानंतर पण ते बोललेत की इंजेक्शन आहे का नाही बघायला पाहिजे, इकडे कशाला आला, CPRमध्येच घ्यायचं, सावित्रीबाईला घ्यायचं, एवढ्या लांब कशाला तुम्ही इंजेक्शन, इकडे असतात नसतात. आम्ही बोललो तुम्ही इंजेक्शन देणार आहे का नाही, मुलगीला कुत्रं चावलं आणि तुम्ही असं कसं, तुम्ही नंतर मग ह्या घटनेचे किती मोठं पेपरला हे ते करताय आणि असं म्हणजे तुम्हाला त्या घटनेचा काय म्हणजे परिणामच त्या लोकांवरती होत नव्हता. म्हणजे स्वतःवरती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत लोकांना काही कळत नाही. आणि मी रडायला लागले म्हणजे की तुम्ही इंजेक्शन द्या ना, आम्ही देतो ना तुमचं सगळं काय असेल. तर बोलले की नाही, 223 रुपये भरा आणि इंजेक्शन आहे काय बघतो आणि मग तुम्हाला काय ते सांगतो. मग ते डॉक्टरनी कॉल केला, मग आहे का विचारलं. तर बोललेत होय 4 आहेत म्हटल्यानंतर मग त्या बोलल्या की पैसे भरा तुम्हाला. आम्ही बोललो अहो पैसे आम्ही भरायला तयार आहे, तुम्ही पटकन इंजेक्शन द्या, मग जावा केस पेपर करून आणा. मग पुन्हा गेलो, केस पेपर घेतला, तिला इंजेक्शन दिलं. तिला दात लागला आहे, म्हणजे दात लागला म्हणजे अमावास्या दिवशी, म्हणजे स्वामींची कृपा एवढी मोठी की तिला एवढा काळं कुत्रं कुठनं अचानक आलं आणि तिला गाडीजवळ येऊन तिचा पायच पकडला. पण तिची पॅन्ट जी तिनं घातलेली होती ब्लॅक कलरची, ती इतकं तिचं नशीब चांगलं आहे किंवा स्वामींना रोज जाताना मी म्हणत असतो आम्ही तिच्याबरोबर जावं. आणि त्या दिवशी काय गडबडीत माझं चाललेलं काय माहिती, माझं डोकं चाललेलं नाही. नमस्कार पण राहिला आणि सगळं काही लक्षच नव्हतं माझं. अमावास्या दिवशी खूप गडबड चाललेली घरात आणि तिचं फक्त त्या पॅन्टीमुळं किंवा स्वामींचा आशीर्वाद आणि स्वामींची कृपा की तिला फक्त असा दात लागला आहे फक्त. पण दात पण लावणं खूप, रस्त्यावरचे कुत्रा त्यांना इंजेक्शन दिलेलं नसते काय नसते आणि इतकं भयंकर परिस्थिती असते ती की म्हणजे माझी मनस्थिती कोणी समजू शकणार नाही. कारण मला भीती वाटत होती की हे, कारण असं कुत्रं चावणे हे ते कधी आमच्या घरात असं कधीच घडलेलं नव्हतं. अशा अचानक परिस्थिती कधी कुठल्या अशी उद्भवलेली नव्हती. आणि जे
ते बघितल्यानंतर मला काय समजेना झालेलं काय करावं. पण तिथं इंजेक्शन वगैरे दिलं आणि ते सांगितलं त्यांनी ड्रेसिंग करायचं नाही किंवा काही करायचं नाही, जखम धुतलेली होती तिनं ते सगळं केलेलं होतं. पण आम्ही इंजेक्शन देऊन घरी आल्यानंतर मला फक्त एवढाच विचार होता की जर जास्त प्रमाणात कुत्रं चावलं असतं आणि अशा परिस्थितीत पण जर हे डॉक्टर लोक केस पेपर करून आणा मगच तुमचं हे होईल. आणि मी स्वतः एका रात्री अचानक ॲडमिट झालेले होते. तिथलं आता दवाखाना खूपच खूप म्हणजे खूप पहिल्यापेक्षा छान गेलेलं आहे. सगळं म्हणजे चांगली आहे तिथली परिस्थिती आता सध्या. पण डॉक्टरनी जरा लक्ष द्यायला पाहिजे पेशंटकडं, कारण गेल्यानंतर तुम्ही मोठे डॉक्टर तुम्ही नसता त्यावेळेला. तुमचे हाताखालचे छोटे छोटे जे नर्स वगैरे जे असतात ते नाहीच देत, म्हणजे तुम्हाला किंमतच देत नाही. तुम्हाला स्वतःला तिथं 2-4 तास हेल्थला वशिला त्याचा वशिला हे ते असं केल्यानंतरच तुम्हाला तिथं काहीतरी डिमांड मिळणार किंवा तुम्हाला तिथं औषधोपचार मिळणार. आम्ही नगरसेवकांना कॉल करणार म्हटल्यानंतर आम्हाला तिथं इंजेक्शन भेटलं नाही तर ते आम्हाला देणार नव्हते. काचं कारण मला माहीत नाही, पण ते आम्हाला मिळणार नव्हतं. जरा मागे आवाज येतो आहे आणि माझा पण आवाज थोडा कमी येतो आहे, कारण मला हे सगळं हँडल करत असताना 4-5 दिवस खूप तब्येत म्हणजे माझे पण BP वगैरे पूर्ण वाढल्यामुळं मला पण काही सुधरत आणि समजत नव्हतं. आणि परिस्थिती हँडल करत असताना आपण पण म्हणजे स्थिर कसं राहायला पाहिजे किंवा कशी परिस्थिती अचानक ओढवून येईल काय सांगता येत नाही. आणि तिला मी सारखं सांगत असते काळजी घेऊन इकडं तिकडं बघून सगळीकडं चारी बाजूला लक्ष ठेवून तू करत जा. ते सगळं ती करत असताना सुद्धा अचानक आता ते कुत्रा आलं तर ती तर काय करणार. आणि आता ती बरी आहे, पण मला भीती वाटत असते की हे असं म्हणजे अमावस्या दिवशी का घडलं, माझ्या डोक्यात काय वाटेल ते असे विचार यायला लागले. पण मी एक विचार केला की स्वामींच्या कृपेनं किंवा स्वामींचं लक्ष होतं किंवा स्वामी तिच्याबरोबर होते म्हणून मोठं काही असं घटना घडली नाही किंवा तिला जास्त दुखापत झाली नाही, थोडक्यात वाचली. आणि मला हेच तर मी स्वामींचं सांगत असते की आपण केलेली सेवा अशा वेळी उपयोग येते की काहीतरी मोठं घडणार असते आणि थोडक्यात आपल्याला थोडक्यावरती वाचतं. आणि म्हणून मला व्हिडिओ पण करायला जमले नाहीत किंवा मला कायच लक्ष पण माझं कुठं लागेना. आणि आज सकाळी उठल्यानंतर थोडं मला बेचैन असं वाटत होतं, म्हणून म्हटलं आज तुमच्याशी जरासं शेअर करूया म्हणून मी हा व्हिडिओ बनवला होता. आता माझी मुलगी ठीक आहे आणि चालू आहेत इंजेक्शन. आता कालच एक दुसरा डोस झालेला आहे, अजून 2 डोस आहेत. 5 इंजेक्शन असतात. पूर्वी 14 इंजेक्शन देत होते बेंबीत वगैरे असं काय खूप मी ऐकलं. पण आता 5 इंजेक्शन असतात आणि हातामध्ये थोडं दुखतंय वगैरे काय म्हणत होती. पण तेवढ्यातनं ती जाते पण कोर्टमध्ये, ती नाही थांबत घरी. तिला थांब म्हणलं तरी पण तिला नसतं थांबायचं, कारण ती म्हणते नाही मला सुरुवात आहे माझी, हे सगळं करणं गरजेचं आहे आणि तब्येत मला बरं वाटतं आहे त्यामुळे मी जाते. आणि ते आता व्यवस्थित आहे स्वामींच्या कृपेने. आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आणि जरा मी स्टेबल व्यवस्थित सगळं माझं हे झाल्यानंतर मी पुन्हा व्हिडिओ करते. धन्यवाद.